जन्मेजय कथा ऐकतोय, त्यालाही समाधान वाटतंय. त्याच्या मनामध्ये प्रश्न उद्भवला, म्हणे महाराज रामप्रभू तर त्या ठिकाणी भगवान विष्णूचा अवतार आहेत, मग भगवान विष्णूला सुद्धा त्या ठिकाणी असं मानवासारखं यावं लागतं आणि एवढे कष्ट सहन करावे लागतात, त्याची बायको चोरून नेली रावणानं, असं कसं काय होतं? भगवान विष्णूला हे एवढे अवतार का घ्यावे लागतात आणि एवढे कष्ट सहन का करावे लागतात, हे कृपा करून मला सांगा. रामचरित्र ऐकल्यानंतर त्या ठिकाणी रामाच्या जीवनामध्ये आलेली ही संकट, या सगळ्या दुःखांना त्या ठिकाणी पाहिलं जन्मेजयानं, आणि ते पाहून मनामध्ये विचार आला की देवादिकांना सुद्धा संकट सहन करावे लागतात, दुःख सहन करावं लागतं. अहो, जिथे देवादिकांना संकट दुःख सहन करावे लागले तिथे आपल्यासारखीची काय गोष्ट आहे? आपल्याला दुःख सहन करावं लागतं, त्यात काय नवल आहे? कर्म ज्याचं त्याचं ज्याला त्याला भोगावं लागतं. भगवान विष्णूला त्या ठिकाणी एवढे अवतार का घ्यावे लागले आणि एवढे कष्ट सहन का करावे लागले, कृपा करून मला सांगा. जन्मेजय व्यासदेवांना विचारू लागला. व्यासदेवजी सांगतात, जन्मेजय, पूर्वीच्या काळामध्ये देव आणि दानवांचं विलक्षण असणारं युद्ध त्या ठिकाणी होत होतं. या युद्धांमध्ये मार्गदर्शन करण्याकरिता देवतांचे गुरु देवतांना मार्गदर्शन करत होते बृहस्पती, आणि दैत्यांचे गुरु शुक्राचार्य हे दैत्यांना मार्गदर्शन करत होते. एकदा काय झालं, दैत्यांचं कल्याण व्हावं, म्हणजे भिवंडी जवळचं नाही, कल्याण म्हणजे त्यांचं चांगलं व्हावं दैत्यांचं, आपल्या शिष्यांचं, म्हणून शुक्राचार्यांनी महाराज भगवान शंकराची तपश्चर्या करायला सुरुवात केली आणि ते तपश्चर्यामध्ये रत झाले. आता शुक्राचार्य तपश्चर्या करू लागल्यानंतर त्यांनी देवांना कळालं की दैत्यांचे गुरु तपश्चर्या करतात, आता यांच्याजवळ गुरु नाहीत, मग काय केलं पाहिजे? देवतांनी आक्रमण केलं. देवदैत्यांमध्ये युद्ध सुरू झालं. दैत्य घाबरले, त्यांना असं वाटलं आता आपले गुरुजी तपश्चर्या करतायत, आपण काय करावं? म्हणजे सगळेची सगळे त्या ठिकाणी महाराज दैत्यांचे गुरु शुक्राचार्य त्यांच्या आईकडे गेले. महाराज शुक्राचार्यांची माता मोठी तपस्विनी आई, ही भृगुपत्नी, भृगु ऋषींची पत्नी. शुक्राचार्यांच्या वडिलाचं नाव भृगु, म्हणून शुक्राचार्यांना भार्गव पण म्हटलं जातं. असं त्या ठिकाणी महाराज भृगुपत्नी तिच्याकडे गेले. ती मोठी तपस्वी आहे आणि ती भगवतीची उपासक आहे. महाराज ती राजराजेश्वरीची उपासना त्या ठिकाणी करणारी आहे. तिच्याकडे विलक्षण शक्ती आहे. तिने स्वतःच्या शक्ती सामर्थ्यानं दैत्यांचं संरक्षण केलं, सांभाळ केला. माझा मुलगा त्या ठिकाणी तपश्चर्या करतोय, तोपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला कोणी काही करू शकणार नाही, असं ती म्हणू लागली. पण सगळेचे सगळे देव घाबरले आणि ही शुक्राचार्यांची आई त्या ठिकाणी स्वतःच्या तपसामर्थ्यानं आणि दैत्यांना वाचवते आहे हे पाहून त्या ठिकाणी भगवान विष्णूकडे गेले. भगवान विष्णू सुद्धा भगवतीचे उपासक आहेत. या भगवतीच्या उपासनेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी शक्तीची कमी जास्तपणा सापडतो. जसं शिवाजी महाराजांनी आणि अफजल खानाला मारलं ना महाराज, त्यावेळेला शतचंडी लक्षचंडी याग केला होता. लक्षचंडी, जसा नवचंडी याग केला जातो ना, नवचंडी 9 दिवसामध्ये नवचंडी करतात. एखादं विशेष कार्य सिद्ध करण्याकरिता शतचंडी करतात, 100 पाठ केले जातात. याच्यानंतर त्या ठिकाणी सहस्रचंडी, 1000 देवी पाठ केले जातात. सहस्रचंडी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ त्या ठिकाणी लक्षचंडी म्हणतात. लक्षचंडी याग केल्यानं विलक्षण असणारं सामर्थ्य प्राप्त होतं. 1,00,000 चंडीपाठ त्या ठिकाणी सप्तशतीचे 700 श्लोकाची असणारी सप्तशती जी आपण रोज सकाळी वाचत आहात, त्यानं सामर्थ्य प्राप्त होतं. आणि सामर्थ्य प्राप्त केल्याशिवाय शत्रूवर विजय प्राप्त करता येत नाही. म्हणून शिवाजी महाराज स्वतः शक्ती उपासक होते. तुळजाभवानीनं त्यांना त्या ठिकाणी तलवार दिली होती महाराज युद्ध करण्याकरिता. आणि विशेष म्हणजे त्यांच्यामध्ये संचार होत होता. त्यांच्या चरित्रात बघा, शिवाई देवीचा संचार व्हायचा. शिवाई म्हणून त्यांचं नाव त्या ठिकाणी शिवाजी. शिवाई देवीचं मंदिर आहे ना महाराज, आपण पाहतो त्या शिवाईचा संचार त्यांच्यामध्ये होत होता. आणि ती शिवाई त्या ठिकाणी त्यांच्या मुखातून बोलत होती, आता कशा पद्धतीने कार्य पुढचं करायचंय. म्हणून त्या ठिकाणी शत्रूवर विजय प्राप्त करून घेण्याकरिता, त्यांनाही शक्ती अर्जन करण्याकरिता सहस्रचंडी लक्षचंडी असे याग करावे लागले. तसं इथे त्या ठिकाणी शुक्राचार्यांची आई भगवतीची उपासक आहे, पण तिच्यापेक्षा जास्त मोठे उपासक विष्णू परमात्मा आहेत. म्हणून सगळे दैत्य देव त्या ठिकाणी विष्णू परमात्म्याकडे गेले आणि सांगू लागले, दैत्यांचं संरक्षण करण्याकरिता शुक्राचार्यांची आई त्या ठिकाणी पुढे आलेली आहे. आता ती त्या ठिकाणी दैत्यांना सांभाळते आणि दैत्य पराक्रमी होत आहेत, आम्हाला त्रास देत आहेत. मग भगवान विष्णूनं तिला समजावून सांगितलं की तू दैत्यांचं संरक्षण करू नकोस, ते जगाला त्रास देत आहेत, देवतांना त्रास देत आहेत. तिने ऐकलं नाही. भगवान विष्णू क्रोधायमान झाले आणि क्रोधायमान होऊन त्या ठिकाणी भगवान विष्णूने स्वतःचं सुदर्शन चक्र सोडलं आणि त्या शुक्राचार्यांच्या आईचं मस्तकच उडवलं महाराज.
तिचं मस्तक त्या ठिकाणी उडून पडलं. सर्वत्र हाहाकार माजला. आता सगळेचे सगळे दैत्य घाबरले. घाबरून त्या ठिकाणी भृगु ऋषींकडे आले. भृगु ऋषींना सांगितलं तुमच्या पत्नीला विष्णूनं मारलंय, तिचं मस्तक पडलं होतं महाराज, तिचा त्या ठिकाणी प्रेत तिथे पडलेला आहे. भृगु ऋषी आले आणि आल्यानंतर एवढे रागावले भगवान विष्णूकडे पाहून, म्हणे अरे स्त्रीला मारतोस, माझ्या पत्नीला मारलंस तू. इतके डोळे लाल करून त्या ठिकाणी पाहू लागले आणि भयंकर क्रोधानं भगवान विष्णूला शाप दिला महाराज भृगु ऋषींनी. हे भृगु ऋषी मोठे तपस्वी आहेत महाराज. याच भृगूनं भगवान विष्णूच्या छातीत लात मारली होती. हेच भृगु आहेत. हे त्या ठिकाणी अतिशय क्रोधानं पाहू लागले. भगवान विष्णूकडे सांगितलं, दैत्यांचं संरक्षण करण्याकरिता त्या ठिकाणी ती मदत करत होती. तू इंद्राची बाजू घेऊन त्या ठिकाणी तिचं मस्तक उडून टाकलंस. जा मी तुला शाप देतो की तुला मानवाप्रमाणे त्या ठिकाणी धरातलावर जावं लागेल आणि अनेक अवतार धारण करून त्या ठिकाणी कष्ट सहन करावे लागतील आणि तुलाही तुझ्या पत्नीचा वियोग सहन करावा लागेल. बघा, हे भृगु ऋषीने शाप देऊन टाकला भगवान विष्णूला. म्हणून भगवान विष्णूला अनेक अवतार घ्यावे लागले. त्याचं कारण त्या ठिकाणी महाराज भृगु ऋषींचा शापच आहे. भृगु ऋषी एवढे तपस्वी आहेत, त्यांनी त्या ठिकाणी महाराज संध्या केली आणि त्या ठिकाणी भगवंताचं स्मरण केलं आणि म्हणू लागले, मी जर खरोखर आचरणीय ब्राह्मण तपस्वी आहे, मी जर बलानं त्या ठिकाणी महाराज भगवंताचं स्तवन करतोय, त्याचं चिंतन करतोय, तर माझ्या तपश्चर्याच्या बळावर माझी पत्नी जिवंत व्हावी असं त्या ठिकाणी म्हटल्याने संकल्प केल्याबरोबर त्यांची पत्नी पुन्हा जिवंत झाली महाराज. आता ते शांत झालं त्यांचा क्रोध, पत्नीला घेऊन निघून गेले. पण विष्णू परमात्म्याला मात्र क्रोधानं शाप प्राप्त झाला. त्या शापामुळे देवाला अनेक अवतार घ्यावे लागले. त्यांना पत्नीचा वियोग त्या ठिकाणी सहन करावा लागला, म्हणून त्यांनी विष्णूला शाप दिला. इथे सीतेचा वियोग त्यांनाही त्या ठिकाणी सहन करावा लागला. प्रभू रामचंद्रांना अनेक अवतार घेतले. मग जन्मेजय विचारू लागला, विष्णूचे अनेक अवतार मला सांगा. ते अनेक अवतार सांगत असताना त्या ठिकाणी सांगू लागले, एकदा स्वयंभू मन्वंतरामध्ये स्वयंभू मनु आणि शतरूपा दोघे पती पत्नी त्या ठिकाणी महाराज तपश्चर्या करत असताना यांना दैत्य त्रास देतात, म्हणून त्यांच्या त्रासातून मुक्त करण्याकरिता भगवंताचा त्यांनी धावा केला आणि भगवंतानं अवतार धारण केला. महाराज ब्रह्मदेवाचा मानसपुत्र आहे धर्म आणि त्याची पत्नी आहे मूर्ती. धर्म आणि मूर्तीच्या घरी त्या ठिकाणी भगवान नरनारायण रूपाने त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रगट झाले. नरनारायण भगवान की जय. नरनारायण रूपाने त्या ठिकाणी प्रत्यक्ष अवतार धारण केला आणि बद्रीनाथ क्षेत्रात जाऊन त्या ठिकाणी तपश्चर्या करू लागले. बद्रीनारायण, त्याला ना बद्रीनारायण म्हणा. तिथे त्या ठिकाणी बद्रीनारायण आणि पंढरपूर या दोन क्षेत्रांचं साम्य काही महात्म्याने सांगितलं. बद्रीनाथाजवळ त्या ठिकाणी महाराज नारायणाजवळ त्याची लक्ष्मी नाही, तो एकटाच त्या ठिकाणी तपश्चर्या करतोय. नर दुसऱ्या ठिकाणी तपश्चर्या करतोय, नारायण स्वतंत्र बोरीच्या झाडाखाली बसून तपश्चर्या करतो, ते एकटाच आहे. तसं पंढरपुरात सुद्धा त्या ठिकाणी महाराज माझा नारायण एकटाच उभा आहे. तिथं लक्ष्मी आहे, जी रुक्माई आहे ती आहे, पण ती दूर उभी आहे. तो त्या ठिकाणी संन्याशी आहे, त्याने कमरेवर हात देऊन त्या ठिकाणी एकटाच उभा आहे महाराज, असं त्याचं वर्णन त्या ठिकाणी करून सांगतात. बद्रीनारायण आणि पंढरपुरामध्ये असणारा पांडुरंग हे दोघे त्या ठिकाणी समान आहेत. म्हणून तिथे त्या ठिकाणी महाराज तपश्चर्या करत असताना